काही रस्ते आपल्याला फक्त एका ठिकाणी पोहोचवत नाहीत, ते आपल्याला काळाच्या प्रवासावर घेऊन जातात. कल्पना करा, आजपासून जवळपास 2000 वर्षापूर्वी याच दगडावर घोड्यांच्या टापांचा आवाज घुमत होता. व्यापाऱ्यांच्या ताफ्यांनी हा घाट गजबजलेला होता आणि प्रत्येक पावलागणिक इतिहास लिहिला जात होता. आज आपण चाललोय त्या हजारो वर्षाच्या इतिहासाला स्पर्श करायला. स्वागत आहे सह्याद्रीच्या हृदयात वसलेल्या नाणे घाटात. पहाटे पुण्यातून निघालो, शहर मागे पडलं आणि हळूहळू कॉन्क्रीटची जंगल हिरवीगार सह्याद्रीत बदलू लागली. रस्त्यावर प्रत्येक वळण, प्रत्येक घाट, प्रत्येक ढग एक वेगळीच उत्सुकता वाढवत होते. साधारण 2.5 तासाच्या या प्रवासानंतर अखेर आम्ही पोहोचलो नाणे घाटात. गाडी पार्क केली आणि सुरू झाला एक वेगळा प्रवास. हा फक्त ट्रेक नव्हता, हा काळाच्या प्रवाहात मागे जाणारा प्रवास होता. प्रत्येक दगड, प्रत्येक पायरी, प्रत्येक खाच काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होते. असं वाटत होतं आपण नाही, तर इतिहास आपल्याला चालवत आहे. घाटाच्या सुरुवातीलाच भेटतात गणराय. सुमारे 2000 वर्षापूर्वी सातवाहन काळातील व्यापाऱ्यांचे आराध्य दैवत. आजही प्रत्येक ट्रेकर, प्रत्येक प्रवासी इथूनच आपल्या प्रवासाची सुरुवात करतो. इतिहास बदलला, साम्राज्य बदलली, पण श्रद्धा मात्र आजही तशीच आहे. आणि मग दिसतो हा विशाल दगडी रांजण. पहिल्या नजरेला तो फक्त एक दगड वाटतो, पण याच ठिकाणी व्यापाऱ्यांकडून कर जमा केला जात असे. नाणी एकामागून एक या रांजणात पडत असतील. म्हणूनच या घाटाला नाव मिळालं नाणे घाट. आपण आज ज्या वाटेवर चालतोय ती कधी काळी भारतातील सर्वात महत्त्वाची व्यापारी मार्गापैकी एक होती. कोकणातील बंदरामधून मसाले, कापड, मौल्यवान धातू आणि अनेक वस्तू याच घाटातून जुन्नरपर्यंत पोहोचत असत. कल्पना करा, हजारो बैलगाड्या, घोडे, व्यापारी, सैनिक आणि प्रवासी. हा घाट तेव्हा किती गजबजलेला असेल. थोडं पुढे गेल्यावर भेटतात प्राचीन लेणी, पाण्याच्या टाक्या आणि ब्राह्मी लिपीतील शिलालेख. याच शिलालेखामध्ये सातवाहन राजघराण्याचा इतिहास कोरलेला आहे. राणी नागनिकाने केलेल्या यज्ञाची माहिती आजही इथे वाचायला मिळते. इतिहास, निसर्ग आणि वास्तुकला याचं इतकं सुंदर मिश्रण फार कमी ठिकाणी बघायला मिळतं. या कड्यावर उभं राहिल्यावर एक गोष्ट नक्की जाणवते, निसर्गासमोर आपण किती लहान आहोत, पण याच सह्याद्रीने हजारो वर्षापासून कितीतरी संस्कृती, साम्राज्य आणि प्रवासी पाहिले आहेत. नाणेघाट म्हणजे फक्त एक ट्रेक नाही, तो आहे सह्याद्रीचा इतिहास. तो आहे महाराष्ट्राचा अभिमान आणि प्रत्येक भटक्याने आयुष्यात एकदा तरी अनुभवा असा प्रवास. जर हा प्रवास तुम्हालाही आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच आणखी एका सह्याद्रीच्या सुंदर प्रवासात पुन्हा भेटूया. तोपर्यंत भटकत राहा आणि निसर्गावर प्रेम करत राहा.